जगद्गुरु तुकोबरायांचे 10वे वंशज श्री गुरु मोठे मालक बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत कृपा वारकरी सेवक संघ रिसवड महाराष्ट्र राज्य मर्यादित कार्य करतोय। आणि मग महाराजांनी कीर्तन केलं, त्यांची वाच्यता, बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत, संत पटवून देण्याची पद्धत, भगवंत पटवून देण्याची पद्धत, परमार्थाची ओळख, या सगळ्या गोष्टी महाराज तुम्हाला आज मी सांगतो 3 महिने आम्ही बघतोय, त्याच्यावर सर्चिंग चाललंय। परमार्थाची गोडी आहे, ज्यांना परमार्थाबद्दल माया आहे, ज्यांना संतांच्या बद्दल प्रेम आहे, ज्यांना भगवंताबद्दलची आवड आहे, असलीच व्यक्ती ह्या पदावर विराजमान असणं गरजेचं आहे। आणि या उद्देशानं मग या हेतूनं त्याच पद्धतीनं आम्हाला हरिभक्त पारायण नम्रताताईंच्याकडे त्या गोष्टी सर्व दिसल्या, जाणवल्या, भावल्या, म्हणून त्यांची संत कृपा वारकरी सेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी त्यांची आज जाहीरपणे निवड करण्यात आलेली आहे। त्याचबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी आपण सर्वजण खूप वेळ झाला कंटाळून आलेला आहात हे जाणवते, पण तुम्हाला पाहिल्यानंतर आम्ही 2-3 तासाचा प्रवास करून आमचा कंटाळा होता तो गेला। कारण ज्यावेळी लेकरू आईच्या घरी येतं ना, आईकडे येतं की नाही, त्यावेळेला तो आनंद गगनात मावत नाही। आज या ठिकाणी येण्याचा योग मिळाला, खूप बरं वाटलं। कारण जगद्गुरु तुकोबरायांचे 10वे वंशज श्री गुरु मोठे मालक बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत कृपा वारकरी सेवक संघ रिसवड महाराष्ट्र राज्य मर्यादित कार्य करतोय। आणि मुळात संतांची वलय असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत। आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय, नवीन कीर्तनकार शोधतोय, मग महिला असतील, जेंट्स असतील, वयोवृद्ध असतील। 92 वर्षाचे कीर्तनकार कोकणात भेटले, वयवर्ष 92। पण अलीकडल्या कीर्तनकारांना वयाच्या 40 वर्ष झाली की खुर्ची लागती, पण त्यांच्याकडे काहीच नव्हतं, असेच होते 92। अक्षरशः नवीन कीर्तनकाराला एक एनर्जी देणारा तो विषय होता। महाराज म्हटले, दीपक तुला काय सहकार्य पाहिजे? म्हटलं तुम्ही बोलला यातच सहकार्य। जास्त वेळ झाला, जास्त काय बोलत नाही। आता कीर्तन केलेली आपल्या नम्रताताई, आमची त्यांची ओळख नाही, आज ओळख झाली आणि ती आईनं करून दिली। नाहीतर भरपूर येतात, कसं कीर्तन म्हटलं की 1-2 तासाचा विषय, कोण आलं कोण गेलं, महाराज रामकृष्ण हरी, जय हरी आणि व्हा घरी, अशीच म्हणणारी बरीच महाराज मंडळ भेटतात। पण या ठिकाणी त्यांची माझी ओळख नाही, पण आत्ता आईच्या रूपानं, आईच्या माध्यमातून या ठिकाणी ही ओळख होते। त्यामुळं पहिल्यांदा धन्य माता पिता तयाची या। आणि अभंग खूप गोड घेतला बरं का, त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद। गोड गेले महाराज, खूप गोड। तुम्ही संत माय बाप, मी जास्त सांगत नाही। भागवतामध्ये 4थ्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं की निष्काम कर्म असं करत जा, असं करत जा, तू मागं बघू नकोस, सरळ करतच जा, त्याची फलाची अपेक्षा अजिबात करू नकोस। तुला फळ कधी द्यायचं कधी नाही
हा ठरवणारा बाप वरती आहे, म्हणजे मी, असं भगवंतानी स्पष्ट सरळ भाषेत सांगितलंय. आणि तुम्हाला एक सांगू, बरेच संप्रदाय झाले, बरेच संप्रदाय आहेत, आता आपण पाहतोय बघतोय, असे अनेक संप्रदाय आहेत, लाखो समाज आहे, लाखो समाज. पण वारकरी संप्रदायातलं एक दुर्दैव असं आहे, जिथं पिकतं तिथं चिकत नाही, आपल्याकडूनच नेलंय सगळं, आपल्याजवळच आहे पण आपल्याकडूनच नेलंय, आणि त्याचा प्रचार लोक करत आहेत. मला काय म्हणायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तुमच्या जवळच भगवंत आहे. हां, हा देहरूपी आत्मा आपण जर शोधला, त्याची ओळख जर करून घेतली, तर सगळ्या गोष्टी घडणार आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलं, हे तुझं, हे माझं, हे माझं म्हणू नकोस, मरशील. हां, तू जर त्यांना मारलं नाहीस तर ते तुला मारणार आहेत. सरळ 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 म्हणजे मराठी भाषेत सांगितलंय. ह्याच्यात काही कन्नाडी घातली नाही, उर्दू घातली नाही, काहीच भाषा नाही. म्हणजे भगवंत काय सांगताय, तुम्ही कर्म असं करत चाला की देणारा तुम्हाला देतच जाईल. फक्त तुम्ही कर्मात मोहमायेत कुठं अडकू नका. आमचे गुरुजी नक्की मला एक सांगतात, देहूकर महाराजांनी मला एक छोटा चुटकुला सांगितला. म्हटले, दीपक, जसा माझा सोहम, सोहम म्हणजे गुरुजींचं चिरंजीव सोहम महाराज, जसा माझा सोहम तसा माझा दीपक, त्यामुळं मी सांगतो. म्हटलं सांगा. एक बँक आहे, त्या बँकेत म्हटलं एक खातं आहे, माझं खातं आहे. खातं म्हणजे अकाउंट, सेविंग, आणि त्या बँकेच्या अकाउंटमध्ये माझं खातं आहे. मला अचानक पैशाची गरज पडली, बाळांनो ऐका, अचानक पैशाची गरज पडली, आणि गरज पडल्यानंतर मी त्या बँकेत गेलो, स्लिप घेतली, त्या स्लिपवर अमाऊंट लिहिली 2 लाख रुपये. किती? 2 लाख रुपये. आणि ती अमाऊंट लिहिल्यानंतर तो चेक, ती विड्रॉल, मी त्याच्यावरती साईन घेण्यासाठी त्या मॅनेजर प्लस कॅशियर असणाऱ्या व्यक्तीकडे घेऊन गेलो, पास करायला, मंजूर करून घ्यायला. आणि ज्यावेळी त्यांच्या टेबलवरती ती स्लिप ठेवली, समोर बघितलं, तर जगामध्ये माझा दुसराच कुठला दुश्मन नव्हता, तो माझा शत्रू तिथं होता, दुश्मन, जो सहीसाठी बसलेला होता. पण गंमत अशी होती की त्यांच्या अकाउंटला 10 लाख रुपये होते. चेक लिहिला होता 2 लाखाचा, आणि 2 लाखाचा चेक लिहिला होता, पण त्या चेकला मंजुरी देणारा तो त्याचा शत्रू होता, त्यांचा शत्रू होता. मला सांगा, चेक तो पास होईल की न होईल? जरी शत्रू असला, तुमच्या अकाउंटला जर शिल्लक असेल, तर तो शत्रू नव शत्रूचा बाप सुद्धा पास करू शकतो, पर्याय नाही, कारण अकाउंटला आहे. त्याचंच विरुद्ध सांगितलं. बँकेत खातं आहे, मी 2 लाखाचा चेक लिहिला, आणि चेक लिहिल्यानंतर मी त्या मॅनेजरकडे गेलो चेक साईन करण्यासाठी. पुढं बघितलं तर माझा रक्तामासाचा एकुलता एक मुलगा टेबलला बसला होता. तो माझ्या डोळ्याकडे बघत होता, मी त्याच्या डोळ्याकडे बघत होतो. तो नाराज झाला होता. मला समजत नव्हतं नाराज का झाला. त्या मुलानं सांगितलं, बाबा, तुम्ही 2 लाखाचा चेक दिलाय खरं आहे, पण तुमच्या अकाउंटला 0 बॅलन्स आहे. मुलगा असला तरी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य, आपलं कर्म एवढं भक्कम करा, निष्काम कर्म, की त्या कर्मामुळं त्या देवाला सुद्धा द्यावं लागेल. पण वरुणी कीर्तन आणि आतून तमाशा नको. उगाच जगायचं म्हणून जगू नका, किड्या मुंग्या सुद्धा जगतात. म्हणून ह्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, ह्या जड जीवांना म्हणजे तुम्हा मला योग्य दिशा देण्याचं काम, योग्य मार्गावरती नेण्याचं काम हा संत कृपा वारकरी सेवक संघ करतोय. संतांचे विचार, प्रचार या माध्यमातून तरुण मुलांना योग्य दिशा देत जात हे कार्य आहे. नम्रता महाराजांची माझी ओळख नाही, पण त्यांनी शेवटला सांगितलं,
ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. असंख्य महिला कीर्तनकार पाहिल्या, खूप अनुभवी पाहिल्या, नवीन नवीन पद्धतीच्या, म्हणजे त्यातल्या ह्या एका महाराजाने फोन केला, म्हटले महाराज मला हे पद पाहिजे, म्हणजे हक्कानं मागून घेतल्यासारखं. मी म्हटलं पद हा विषय शून्य आहे, परमार्थ तुमच्याकडून कसा होणार आहे हे महत्त्वाचं आहे. 4 तास गाडीतनं फिरला म्हणजे तुम्ही कीर्तनकार झाला नव्हे, 4 माणसांची तुमची ओळख झाली म्हणजे तो कीर्तनकार नव्हे. कीर्तन किती वेळ झालं बघा, बरोबर 45 मिनटं झाली. मी इथून गेल्यापासून मी घड्याळ लावलं होतं, आल्यापासून सुरू होतं ते 45 म्हणजे पाऊण तास. आणि पायवारीची कीर्तन आपली पाऊण तासाची साधारण असतात. शॉर्ट बट स्वीट, थोडक्यात पण मार्मिकता. मग महाराजांनी कीर्तन केलं, त्यांची वाच्यता, बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत, संत पटवून देण्याची पद्धत, भगवंत पटवून देण्याची पद्धत, परमार्थाची ओळख, ह्या सगळ्या गोष्टी महाराज तुम्हाला आज मी सांगतो 3 महिने आम्ही बघतोय, त्याच्यावर सर्चिंग चाललंय. राज्य कार्यकारी मंडळाचे 11च्या 11 मेंबरना मी कामाला लावलं होतं. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, माझ्यापेक्षा बुजुर्ग आहेत, 65, 60, 50च्या पुढची, आणि मी एकटाच बारका आहे. हां, लहानपण देगा हां मुंगी साक, हां एवढंच डोक्यात ठेवायचं. तुम्ही जेवढं लहान व्हाल तेवढं तुम्ही मोठं होणार. आता ही गणित सकाळ सोडवतो बसा. मग अशा पद्धतीने ही कार्यकारिणीची मंडळी कामाला लावली. लावल्यानंतर कामाला लावली म्हणजे मी मालक नाही झालो, मालक व्हायचंच नसतं. प्रत्येकाला सांगितलं, 5 मेंबर्स होते कीर्तनातले कीर्तनकार, त्यातलं हा आमचा लाडू आहे. काय म्हटलं मी? लाडू कुणाला म्हणतात? लाडू लाडू ज्यांना परमार्थाची गोडी आहे, ज्यांना परमार्थाबद्दल माया आहे, ज्यांना संतांच्या बद्दल प्रेम आहे, ज्यांना भगवंताबद्दलची आवड आहे, असलीच व्यक्ती ह्या पदावर विराजमान असणं गरजेचं आहे. आणि या उद्देशानं, मग या हेतूनं त्यांचे वडील अनिल महाराज खूप स्ट्रगलमध्ये गेलेला आहे व्यक्ती. हा म्हणतोय, क्षमा मागून बोलतो जरा थोडंसं. हां, खूप कष्ट घेतले, खूप. आम्हाला माहितीसुद्धा व्यवस्थित मिळाली नाही महाराज, पण मी असा आहे, तळ शोधायचा ना मग पुढं वरती बघायचं काय असेल ते. त्यांचं कार्य एवढं महान आहे, हे असं रत्न त्यांनी या ठिकाणी परमार्थाला या ठिकाणी तुमच्या आमच्याजवळ दिले. तिचं पालन करणं, पोषण करणं, तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास पाहिला तर महिलांना किती प्रोटेक्शन दिले बघा. शंभूराजांनी पहा, शाहू महाराजांनी सुद्धा पहा. तसं या नम्रताताईंचं हे कार्य, परमार्थिक वैभव खूप छान आहे, खूप मोठं आहे. आणि महाराज तुम्हाला एक सांगतो, आईवडिलांनी जे कष्ट घेतलं, परमार्थाचं पिढ्यानपिढ्या चालवत असलेली हा परंपरा, ही वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्याजवळ आली. आणि तेच बाळकडू आपल्या नम्रताताईंना या ठिकाणी मिळालं. महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून ते संत प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच एक गोष्ट आम्हाला जाणवली, भासली, म्हणून आम्ही असा राज्य कार्यकारिणी निर्णय घेतला. देहूकर महाराजांच्या समोर बसून, महाराज असा असा विषय आहे. महाराजांनी एक सांगितलं, तुम्ही निरीक्षण केलं का? म्हणलं महाराज एकच कळलं, तुम्ही संत माय बाप. आता तिथंच आणतो म्हणजे म्हणू त्यात काय, पण तिथंच आलं म्हणजे ते आले. आणि त्यावेळेला डिक्लेरेशन झालं, महाराजांचं नाव त्या ठिकाणी आम्ही फिक्स केलं. आणि फिक्स केल्यानंतर 1.5 महिना झालं हा कार्यक्रम घ्यायचं नियोजन चाललं होतं, पण वेळच नव्हता. कारण मी एका हायस्कूलवरती शिक्षक आहे, जॉब करतोय. 10वीच्या परीक्षेचा कालखंड आहे, 12वीच्या परीक्षा सुरू होतील आता. ह्या सगळ्या गोंधळात महाराजांचा आमचा फोन, बरं ठीक आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा. मग आजचा योग आला नाही, आईसाहेबांनी तो आणला. आणि त्याच्यापेक्षा पुढची
आम्ही इथं यायच्या अगोदरचा किस्सा बरं का महाराज. इथं यायचाच संत लय ताप देतात. सहज मिळणारी गोष्ट नाही महाराज, सहज मिळणारी गोष्ट नाही. महाराजांना म्हटलं, महाराज आम्ही गोपीच्या पुढं तिथं आसपास आलोय, आम्हाला लोकेशन पाठवा. सुजित महाराज बरोबर ना, लोकेशन. महाराजांनी लोकेशन पाठवलं. पण खरंच तुम्हाला सांगू, लोकेशन कुठं आम्हाला मिळालं, या कोपऱ्यावर इथं ऊसाचं शाळू बिळू होता, गोंदवल्याच्या तिथं लोकेशन दिसलं पहिलं आम्हाला. आमची गाडी त्या इकडं ऊस आणि इकडं शाळू त्याच्यामध्ये होती. आता म्हटलं लोकेशन नक्की चुकलं का काय. हां, आणि पुन्हा मग महाराजांना सांगितलं, महाराज दुसरं पाठवा. महाराजांनी दुसरं पाठवलं. सुचित महाराज म्हटले, महाराज गाडी वळवूया, आपण मेन रोडला घेऊया. मग फिरून आलो. कुठं आलो असं ना आम्ही, सांगा बरं. गोंदवलेकर महाराजांच्या मठाच्या बरोबर समोर. देव भेटत नाही, अनुभवायचा असतो. संत भेटत नाहीत, अनुभवायचे असतात. हां, लय पळतोय सोय, माझ्याच दारातनं जावं लागेल, डोक्यात ठेवा. त्यामुळं आपलं बी कसं आहे, लय पळतोय सोय, माझ्याच दारात यावं लागेल. आणि ज्याला दारात कसं याचं कळायचं असेल त्यानं दवाखान्यात जायचं. लगेच 0 मिनिटात जोर का झटका धीरेचं लगेच कळतो. हां, मग सांगण्याचा हेतू की संतांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला देव पण येत नाही. म्हणून ज्ञान, भक्ती, वैराग्य या 3 गोष्टी ज्याच्याजवळ असतील त्यांना संत म्हणावं. ज्ञान ज्यांच्याकडे येतं ते ज्ञान घेताना अहंकाराने घ्यायचं नाही, भक्तीचं स्वरूप पाहिजे तर ते ज्ञान. आणि या 2 गोष्टी जवळ तुमच्या जवळ आल्या तर आपोआप तुमच्याकडे वैराग्य प्राप्त होतो. आणि जर वैराग्य प्राप्त झालं की तुम्हाला देव पण संत पण निश्चित भेटतं. त्याच पद्धतीनं आम्हाला हरिभक्त पारायण नम्रताताईंच्याकडे त्या गोष्टी सर्व दिसल्या, जाणवल्या, भावल्या. म्हणून त्यांची संत कृपा वारकरी सेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी त्यांची आज जाहीरपणे निवड करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांना एक सांगतो, ताई इथून पुढं आत्तापर्यंत तुम्ही निवांत चालत होता, निवांत बिंदास्त होता, टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. पण आज खरी वारकरी पताका तुमच्या खांद्यावरती आहे, ही गोष्ट विसरू नका. बोलण्यावरती कंट्रोल राहू द्यात, विचाराला मर्यादा राहू द्यात. सगळ्या गोष्टी जाणून बुजून सगळ्या शहनिशानं घ्या. आणि एक अभ्यासात्मक व्यक्तिमत्व एका वर्षात दिसलं पाहिजे आम्हाला. तुमच्या माध्यमातून, तुमच्या मार्गदर्शनाखाली महिला असतील, नवीन मुली असतील, त्यांना योग्य दिशा देण्याचं काम आपण या ठिकाणी करा. आणि जाता जाता एवढंच बोलेन, आता त्यांचा एक छोटासा सत्कार घेऊया ताईंचा. आपण वारकरी संप्रदायातली जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले पण पुढे शिक्षण घेतलं नाही, फक्त पारमार्थच चालू आहे, मग त्यांचं शिक्षण कुठं थांबू नये म्हणून आम्ही एक असा निर्णय घेतला राज्यभर की त्या मुलांना MPSC UPSCच्या अभ्यासिकेचे वर्ग सुरू करायचे. सेवक संघाच्या माध्यमातून सगळी पुस्तकं अवेलेबल करायची. 1 रुपयाही त्यांच्याकडून घ्यायचा नाही. पण तो शिकलेला सेवक संघाच्या कार्यकारिणीतला मुलगा हा क्लास 1 ऑफिसर असेल, क्लास 2 ऑफिसर असेल, कलेक्टर असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, आणि असल्या लोकांनी परमार्थ करायचा. पारमार्थ चुकणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो. मास्तर आहे, पोरग कसं बी चालू द्यावं. 10वीची परीक्षा जाताना आम्ही म्हणतो ना, हे कोण होणार आहे, तसं या संप्रदायात तुम्ही येण्याचा प्रयत्न करा, आपला संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न करा. खूप समाधान वाटलं. हा दिंडी लाटे ना 70 किलोमीटरचं अंतर असेल. हां, लाटे ते किरकसाल इथंपर्यंतचं अंतर तुम्ही खूप गोड भगवंताच्या नामस्मरणात या ठिकाणी घालवलं. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणच करत तुम्ही इथंपर्यंत आलाय. त्यामुळे एक लक्षात ठेवायचा, आलोय नाम घेऊन
जाणार पण नाम घेऊन. मग कसं घ्यायचं हे शिकवणारा हा वारकरी संप्रदाय. जास्त काही बोलत नाही. नम्रताताईंच्या आईवडिलांना खूप धन्यवाद देतो. या संत कृपा वारकरी सेवक संघावरती जो तुम्ही विश्वास ठेवलाय, हे एक रत्न जे आपल्या संत कृपा वारकरी सेवक संघाला तुम्ही मिळवून दिलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ताई, तुम्हाला एक सांगतो, असंख्य असतील, पण आज खऱ्या अर्थानं हा एक भाव तुमच्या पाठीशी आहे. वारकरी संप्रदाय तुम्हाला कसली अडचण येऊ द्यात. दिसतं छोट बारकं बरं का, म्हणजे देवाला एक आवडत नाही अहंकार. तुमच्याकडे सगळं चालतं देवाला, सगळं. पाप करा जावा गंगेल, पुण्य करा चला चंद्रभागेत, सगळं चालतं, पण अहंकार चालत नाही. गोंदावलेकर महाराजांना एका शिष्याने विचारलं, एका व्यक्तीने विचारलं गोंदावलेकर महाराजांना, आता विषय आहेत त्या रेंजला, महाराजांना विचारलं, का हो महाराज, तुमच्याकडे एवढी रिद्धी कशी काय हो? तुम्ही काय जपतप काय केलं, होम हवन काय केलं? त्यांनी एकच सांगितलं, काय मी केलं नाही, काही केलं नाही. मी सांगतो, गंगेच्या तीरावरती गेले, गंगा नदीत पाय बुडवलं, ओंजळीत हातात पाणी घेतलं आणि त्या गंगेचं पाणी ओंजळीत हातात नाचं सोडलं आणि सांगितलं, या गंगेची शपथ घेऊन सांगतो, मी कोणताही जप तप काही सुद्धा केलं नाही, होम हवन केलं नाही, फक्त एकच नाम घेतलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, एवढं घेतलं आणि आत्ता मी येत आहे. त्यामुळं जर ते संत होऊ शकतात, मग आपण का संत होऊ शकत नाही? त्यांनाही 150 ग्रॅम, आपणालाही, फक्त त्यांनी योग्य दिशेनं वापरला, आपण चुकीच्या दिशेनं वापरतोय. त्यामुळं योग्य दिशेनं वापरण्याचा प्रयत्न करा आणि परमार्थ मोठा करण्यासाठी सर्वांनी एक निष्ठेनं या ठिकाणी कार्यरत होऊया. या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो, कोणीतरी एक लेडीज महिला या ठिकाणी या आणि महाराजांचं या ठिकाणी यशोती सन्मान करा. या ठिकाणी महाराजांना एक शॉल, त्याच पद्धतीनं त्यांना नियुक्तीपत्र आणि आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची एक प्रतिमा या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. इकडे इकडे गादी इकडे.
या की या महाराज या सगळेच या सगळे या की महाराज तुषार महाराज या सगळे या मावशी शेला मावशी या की दिसतोय का मला जवळ काटकर महाराज सरपंच साहेब हो सरपंच साहेब सरपंच साहेब सरपंच